शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो बघा, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या जवळपास 3-4 फवारणी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता पोळ्या झाल्यावरती आपल्याला नेमकी कुठली फवारणी या ठिकाणी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो आता बघा, आता मी या ठिकाणी 4 फवारणी केल्या आहे आणि 5वा जो फवारा आहे तो मी कालच या ठिकाणी केलेला आहे आणि तो फवारा कोणता घेतला आहे, त्या फवाऱ्यासाठी औषधी कोणती घेतली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा। चला आता आपण या ठिकाणी एकदा काल मी ज्या या कपाशीवरती फवारणी केलेली आहे ते कपाशी मी तुम्हाला एकदा या ठिकाणी दाखवतो। कपाशीची क्वालिटी बघा, कपाशीचा फांद्या बघा, एवढी चांगली क्वालिटी या ठिकाणी कपाशीची आहे की कपाशीच्या डंगा फांद्या पुढं बोंड एवढं या ठिकाणी लागून गेलेले आणि या कपाशीवरती तुम्हाला जर सगळे रोग या ठिकाणी दिसणार नाही, कुठलाच रोग तुम्हाला या कपाशीवरती दिसणार नाही। एवढी कपाशीची क्वालिटी छान आहे मित्रांनो। जवळपास माझ्या डोक्याबरोबर या ठिकाणी कपाशी येऊन गेली आणि विशेष म्हणजे हे कपाशीचे त्या कपाशीचे टिकमेन आम्ही केलेले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। कपाशीवरती असं कुठलंच एक मच्छर तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल, काही दिसणार नाही आणि फवारणीची जी आम्ही ट्रीटमेंट या ठिकाणी केली होती अतिशय चांगली केली होती। तर चला एकदा कपाशीसाठी या फवारणीला आम्ही कुठलं औषध या ठिकाणी आणलं होतं ते पण पाहू आणि या कपाशीला जे फुडीपाती लागलेली आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला एकदा कपाशी पाहून घेऊ। क्वालिटी जी आहे तुम्हाला या ठिकाणी एक मच्छर पण दिसणार नाही, ना मच्छर आहे, ना अळी आहे, ना मावा आहे, ना थिम्स आहे, असं कुठलंच तुम्हाला रोगराई या कपाशीवरती दिसणार नाही। एवढी भारी ट्रीटमेंट या ठिकाणी आम्ही कपाशी केली मित्रांनो। कपाशीला जवळपास 4 फवारे या ठिकाणी केले आणि 3 डोस या ठिकाणी खताचे दिले मित्रांनो। अतिशय चांगली या ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे आणि जे कपाशीचं जे अंतर होतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की कपाशीचं अंतर पूर्ण या ठिकाणी दाखवून गेलेलं आहे आणि तुम्हाला जर माल जर काढायचा असेल तर तुम्ही एकदम भरभरून मेहनत घ्या, म्हणजे आपल्याला योग्य कोणती फवारणी करायची, आपल्याला खतं कोणती टाकायची याची तुम्ही माहिती घ्या मित्रांनो। खेत खालच्या पातळीपासून तर वरच्या शेंड्यापर्यंत कपाशीची क्वालिटी एवढी छान आहे आणि जवळपास 2 महिने झाले या ही लावण करून तर आपल्याला या ठिकाणी एवढं छान क्वालिटी दिसते। तर जवळपास अजून या कपाशीला 150 ते 200 पाती या ठिकाणी लागलेले आहे आणि कपाशीची अजून जवळपास 15 दिवस या ठिकाणी वाढ करणार आहे। तर या 15 दिवसामध्ये कपाशीला भरभराट या ठिकाणी बोंड लागणार आहे। तर मित्रांनो कपाशी जी होती कशी होती, कपाशीची क्वालिटी एवढी चांगली होती तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितली। मी तुम्हाला सर्व दाखवलं, कपाशीच्या खेड खोडापासून तर शेंड्यापर्यंत 1 नंबर क्वालिटी होती। अशी क्वालिटी मित्रांनो आम्ही या वर्षी एकदम चांगल्या प्रकारे फवारणी केल्या तर आम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी रिझल्ट या ठिकाणी आम्हाला चांगलं दिसलं आणि आता जे मी या कपाशीवर जे औषधं फवारले नेमकीचे 5वी फवारणी या ठिकाणी केलेली आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो। चला आता एक एक करून मी तुम्हाला या ठिकाणी सर्व औषध सांगणार आहे। बघा, या 5व्या फवारणीसाठी जे औषध आपण या ठिकाणी घेतलं ते तुम्हाला मी एक एक करून सांगणार आहे। बघा, पहिलं जे औषध आपण या ठिकाणी घेतलं होतं ते होतं प्रॉमिस मित्रांनो। प्रॉमिस नावाचं औषध आपण या ठिकाणी घेतलं होतं आणि ते एका पंपासाठी या ठिकाणी मी 30 ml असं या ठिकाणी वापरलं होतं। प्रॉमिस एका पंपाला 30 ml। आणि आता दुसरं औषध बघा, दुसरं औषध त्याच्यासोबत मी घेतलं होतं बहादूर नावाचं मित्रांनो। बहादूर आपल्याला या ठिकाणी 15 ग्रॅम घ्यायचं आहे, 15 ग्रॅम बहादूर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। आणि तिसरं जे औषध होतं ते होतं ब्लूम फ्लावर मित्रांनो। ब्लूम फ्लावर आपल्याला या ठिकाणी 50 ग्रॅम या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि चौथं जे होतं
ते होतं खत. मित्रांनो 13-40-13 हे खत आपण या ठिकाणी घेतलं होतं. हे 13-40-13 खत आपल्याला एका पंपासाठी 70 ग्रॅम या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत 500 जे घेतलं ते होतं स्टिकर. आता स्टिकर हे आपल्या प्रत्येक फवारणीसाठी घ्यावं लागतं. जे आम्ही 6वं औषध या ठिकाणी घेतलं होतं ते होतं पेगासूस पावडर. मित्रांनो पेगासूस हे अतिशय चांगले या ठिकाणी आपल्या कपाशीवरती रिझल्ट आपल्याला या ठिकाणी देतो. तर मित्रांनो अशा टोटल आम्ही 6 औषधं या ठिकाणी फवारल्या होत्या आणि एवढी छान क्वालिटी आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली. मित्रांनो एका दिवसामध्येच कपाशीची एवढी चांगली क्वालिटी या ठिकाणी बदलून गेली की पहिले जी क्वालिटी होती त्याच्या दुप्पट क्वालिटी या ठिकाणी या कपाशीला येऊन गेली. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.